प्रेज द लॉर्ड. मार्क 9:29 सांगतं, देवाचं वचन आम्हाला सांगतं की ही जात उपवास प्रार्थने वाचून दुसरी कशानेही जात नाही. एक भूतग्रस्त मुलगा येशूकडे आला आणि प्रभू येशूने त्याला बरं केलं. तेव्हा त्या मुलाचे वडील प्रभू येशूला म्हणले की गुरुजी, ह्या मुलाला मी तुमच्या शिष्याकडे आणलं होतं, परंतु त्यांच्याकडून माझ्या मुलाला बरं करता नाही आलं. का नाही आलं? त्यावेळेस प्रभू येशू म्हणतात की ही जात उपवास प्रार्थने वाचून दुसरी कशानेही जात नाही. माझ्या भावबंधांनो, उपवास प्रार्थनेचं महत्त्व आणि उपवास प्रार्थना किती महत्त्वाची आहे हे वचन आम्हाला सांगतं. परंतु योग्य उपवास काय आहे हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे. देवाला आवडणारा उपवास काय आहे हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे. आणि जेव्हा देवाला आवडणारा उपवास आम्ही करतो तेव्हाच अद्भुत काम होतं. जेव्हा योग्य उपवास आम्ही करतो तेव्हाच अद्भुत काम घडतं. यशायाच्या 58व्या अध्यायामध्ये, त्यानंतर अनेक ठिकाणी प्रभू येशूनं उपवास प्रार्थनेचं महत्त्व आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून उपवास प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. उपवास प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. उपवास म्हणजे त्याग करणं. तर उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग करणं नाही, तर उपवास म्हणजे आमच्या पापाचा त्याग करणं. पापाचा त्याग करणं म्हणजे ज्या गोष्टी देवाला आवडतात त्या गोष्टी करणं आणि ज्या गोष्टी देवाला आवडत नाहीत त्या गोष्टी सोडून देणं. म्हणून उपवास प्रार्थना करणं गरजेचं आहे. उपवास प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. उपवास प्रार्थनेमध्ये अनेक बंधनं तुटल्या जातात. अद्भुत काम देव करू शकतो. या वचनाच्याद्वारे देव तुम्हाला आशीर्वादित करू. आमेन.